चला आपण आज एक्झाम पॅटर्न पेपर पॅटर्न 2024 चा बघणार आहोत, ज्यामध्ये एकूण 12 क्वेश्चन्स असतील, 11. त्यातला क्वेश्चन नंबर 1 असणार आहे एमसीक्यू 10 मार्क. एमसीक्यूज मध्ये जवळपास 6 एमसीक्यू पडतात, 2-2 मार्कला 4 आणि 1-1 मार्कचा 1 असे 6 एमसीक्यूज असणार. आणि दरवर्षीप्रमाणे 4 एमसीक्यू फिक्स असतात. कार्टेशियन कर्वचा एक असतो, रेडियस काढण्यासाठी आणि सेंटर काढण्यासाठी एक असतो बीटा गॅमा फंक्शनचा, आणि एक एमसीक्यू असतो मिक्स टॉपिक ऑफ बाकीच्या युनिट मधला एखादा मिक्स टॉपिक असेल. ठीक आहे, असे 4 एमसीक्यू 2 मार्कला पडतील आणि 1-1 मार्कसाठी फॉर्म्युला बेस एमसीक्यू पडतो. त्यानंतर थेरी क्वेश्चन्स. आता आपल्याला माहिती टोटल 5 युनिट आहे आणि 11 क्वेश्चन्स आहे. 11 पैकी उरलेले जे युनिट क्वेश्चन्स आहेत ते युनिट 1 to 5 पर्यंत सगळ्यांवर पडणार आहेत. ठीक आहे, तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 हा पडतो युनिट नंबर 1, दॅट इज इंटिग्रल कॅल्क्युलस या युनिटवर पडणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये 3 क्वेश्चन्स पडतील. एक पडणार रिडक्शन फॉर्म्युला, एक बीटा किंवा गॅमा, आणि एक असणार आहे डिव्हाइस रूल. आता बीटा किंवा गॅमा इकडे पण पडतोय क्वेश्चन 3 मध्ये, तो त्याला और आहे. म्हणजे काय, तिकडे जर बीटा पडला तर इकडे गॅमा पडेल, आणि तिकडे जर गॅमा पडला तर इकडे बीटा पडेल. अशा प्रकारे और असतात ते. आता ह्या युनिटवर 4-4-4 12 मार्कसाठी 3 क्वेश्चन्स पडत आहे, ज्यामध्ये रिडक्शन फॉर्म्युला थोडंफार अवघड आहे, पण ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर फिक्स क्वेश्चन आहे. मागचे क्वेश्चन पेपर जर पाहिले त्यामध्ये 7-8 क्वेश्चन्स आहे, हार्डली 6-7 क्वेश्चन्स आहे. त्यातलेच क्वेश्चन्स रिपीट करतात आणि टाकले जातात. ते जर नीट केले तर तुमचा हा क्वेश्चन कव्हर होतो. बीटा गॅमा मध्ये थोडंफार टाइप्स आहे, त्यामुळे मध्ये तुम्हाला 2-3 टाइपचे क्वेश्चन्स करावे लागतील, तेव्हा ते 4 मार्क कव्हर होतात. आणि डिव्हाइस रूल मध्ये सुद्धा तुम्हाला हार्डली 5 ते 6 एक्झाम्पल आहे. मागचे क्वेश्चन पेपर जर पाहिले तर तोच क्वेश्चन रिपीट होतोय. तर तुम्ही बघा डिव्हाइस रूलचे सुद्धा 6-7 एक्झाम्पल आहे, ते जर नीट केले तर हा सुद्धा क्वेश्चन कव्हर होतो. इकडे सुद्धा तोच पॅटर्न आहे क्वेश्चन 3 मध्ये. आता क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 हा असेल तुमचा युनिट नंबर 2 वर. आता युनिट नंबर 2 थोडं मोठं आहे, का? कारण त्याच्यामध्ये सॉलिड जॉमेट्री पण आहे आणि कर्व ट्रेसिंग पण आहे. मग कर्व ट्रेसिंग आणि सॉलिड जॉमेट्री हे दोघांनी मिळून बनलेला युनिट 2 आहे, त्यामुळे टॉपिक्स वाढत आहे. त्यामुळे आपण काय करायचं, इकडे क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 हे दोन्ही युनिट त्या युनिट 2 वर असणार आहे, हे दोन्ही क्वेश्चन्स त्या युनिट 2 वर असणार आहे. तर आपण काय करणार, मिनिमम टॉपिक जर करायचे ठरले तर तुम्ही क्वेश्चन 4 अटेम्प्ट करू शकतात. क्वेश्चन 4 मध्ये होईल काय, कार्टेशियन कर्व, पोलार कर्व करायचा आहे आणि सोबत स्फिअर करायचं आहे. कारण स्फिअर मध्ये मॅक्सिमम एकच क्वेश्चन, एक जो टाइप आहे, शो दॅट टँजेन्शियल किंवा प्लेन टचेस द स्फिअर अँड फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, अशा प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो. तर तो क्वेश्चन जर नीट केला तर तुम्हाला कार्टेशियन पोलार केल्यानंतर हा पूर्ण क्वेश्चन कव्हर होतो. जर स्फिअर करायचं नसेल तर मात्र तुम्हाला कोन आणि सिलेंडर करावं लागेल. कोन आणि सिलेंडर केल्यानंतर तुम्हाला कार्टेशियन किंवा पोलार मधून एक क्वेश्चन या ठिकाणी पडणार आहे. तर इथे तुम्हाला जर क्वेश्चन कव्हर करायचा असेल तर 4 टॉपिक पूर्ण करावे लागतील, पोलार, कार्टेशियन, कोन, सिलेंडर. आणि क्वेश्चन 4 जर करायचा असेल तर फक्त 3 टॉपिक केले तरी काम होऊन जाईल. ओके, नंतर मल्टिपल इंटिग्रल युनिट नंबर 3 थोडं अवघड युनिट आहे, पण त्याच्यामध्ये जास्त 2च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. जर तुम्ही नीट बघितलं तर डबल इंटिग्रलचे जवळपास 2-3 टाईप आहे, ज्यामध्ये एक येतो पोलार ट्रान्सफॉर्मेशन, एक येतो चेंज ऑफ ऑर्डर किंवा डायरेक्ट इव्हॅल्युएशन व्हेन द लिमिट्स आर नॉट गिवन. अशा प्रकारचे 3 टाईप यामध्ये येतात क्वेश्चन नंबर 6A मध्ये. तर ते 3 टाईप केले तर तुमचा हा कव्हर होतो क्वेश्चन 6A. आणि त्यानंतर ट्रिपल इंटिग्रेशनचा ते टाकतील व्हॉल्यूम. व्हॉल्यूमवर क्वेश्चन पडेल आणि डबल इंटिग्रेशनच्या त्या 3 टाईपवर पडेल. कोणते? चेंज ऑफ ऑर्डर, पोलार ट्रान्सफॉर्मेशन आणि लिमिट नॉट गिवन. ओके, तर त्या 3 पैकी एक इकडे असेल आणि त्यालाच और असणारी ऍप्लिकेशन. त्या ऍप्लिकेशन मध्ये एक ऍप्लिकेशन पडणार एरिया, जे की डबल इंटिग्रेशनचं ऍप्लिकेशन आहे, आणि एक ऍप्लिकेशन पडेल CG आणि MI. CG म्हणजे काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, मोमेंट ऑफ इनर्शिया. दोघांपैकी एक पडणार या ठिकाणी. तर हा झाला तुमचा क्वेश्चन 6-7. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये डिफरन्शियल इक्वेशन आहे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये टाइप फार कमी आहेत. जर तुम्ही एक्झॅक्ट, नॉन एक्झॅक्ट, लिनियर, बर्नॉलियन, रिड्युसिबल जर केलं तर तुमचे कोणतेही 3 क्वेश्चन कव्हर अप होत आहे. बघा,
एक्झॅक्ट आणि नॉन एक्झॅक्ट पण आहे. तर नॉन एक्झॅक्ट मध्ये जवळपास 4 रोल आहे. नॉन एक्झॅक्टचे 4 रोल आणि ह्या ठिकाणी सुद्धा एक्झॅक्ट डायरेक्ट आहे. तर हे 2 क्वेश्चन इझी पडतात. आणि त्याच्यासोबत पडतो शक्यतो बर्नौली किंवा रिड्युसिबल टू लिनियर, कारण लिनियर खाली टाकतील ते. लिनियर आणि बर्नौली खाली टाकतील. ह्या ठिकाणी रिड्युसिबल टू लिनियर टाकतील, नॉन एक्झॅक्ट टाकतील आणि एक्झॅक्ट टाकतील क्वेश्चन नंबर 8 मध्ये. आणि आय थिंक जर नीट पाहिलं तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं सोपं आहे. त्याचं कारण तुम्हाला एक्झॅक्ट आणि नॉन एक्झॅक्टचे दोन्ही क्वेश्चन सोपे पडतील, कारण याच्यामध्ये काय फारसं रूल नाही. 4 रूलवर सम पडतात आणि एक्झॅक्टवर सुद्धा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. तर हे 8 मार्क घेणं इझी. त्याच्यासोबत तुम्हाला रिड्युसिबल टू लिनियर जर केलं, त्या रिड्युसिबल टू लिनियर मध्ये पण स्पेसिफिकली f'(y) dy by dx plus pf of y इक्वल्स टू q ह्या टाईपवर क्वेश्चन पडतो क्वेश्चन 8C मध्ये. तर हा टाईप जर व्यवस्थित केला तर इकडे हा क्वेश्चन कव्हर होऊन जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 10 असणारे युनिट 5 दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्हाला हे जवळपास 5 ऍप्लिकेशन आहे. त्यामधले तुम्हाला मिनिमम 3 ऍप्लिकेशन 4 ऍप्लिकेशन जर केले तर एक क्वेश्चन कव्हर होतो. तर माझं सजेशन यामध्ये असेल, तुम्ही न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग ज्या क्वेश्चन मध्ये येतो तो करा, कारण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग सोपा आहे, हीट फ्लो सुद्धा सोपा आहे, पण दोघं सोबत येणार नाही. तर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आणि त्याच्यासोबत जर इलेक्ट्रिकल सर्किट जर केलं तर तुमचे कन्फर्म 8 मार्क होतात. आणि रेक्टिलिनियर मोशनला क्वेश्चन जरा टफ येऊ शकतो, पण हे 2 क्वेश्चन तुमचे इझी जे तुम्ही कव्हर अप करू शकता. तर ओव्हरऑल अशा प्रकारचा पेपर पॅटर्न असणार आहे, जो की 4 जूनला आता 4 जून 2025 ला पेपरमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर आता ह्या ठिकाणी पासिंग जर करायची ठरली तुम्हाला, पासिंग मध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय करणार जेणेकरून तुमचा टार्गेट कव्हर अप होईल. MCQ जो आहे 10 मार्कला, त्यामध्ये पासिंगसाठी जर पाहिलं तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 किंवा क्वेश्चन नंबर 5 त्यातले 3 टॉपिक निवडा. इथे तुमचे 12 मार्क फिक्स करा. त्यानंतर इकडे क्वेश्चन 7 आणि 8 मध्ये तुम्ही एरिया CG मिनिमम एरिया जरी केला CGचा फॉर्म्युला, तर इथे ऍटलीस्ट 6 मार्क तुम्ही घेऊ शकता. हे 12 आणि 6 18 मार्क इझिली पडतात. त्यानंतर एक्झॅक्ट, नॉन एक्झॅक्ट आणि C पार्ट या तिघांपैकी हे 2 जरी आले तर 8 मार्क हे होतात. 18 आणि 8 26. आणि त्यानंतर न्यूटन लॉ आणि इलेक्ट्रिकल सर्किट जरी नीट केलं तरी 26 आणि 8 34. तर असे 34 मार्क थेरी क्वेश्चन्स मध्ये काढणं सोपं आहे, जरी तुम्हाला ह्या क्वेश्चन 2 आणि 3 मध्ये काही नाही आलं तरी. आता जर तुम्हाला मिनिमम एखादा किंवा 2 क्वेश्चन जर जमले तर तो बोनस असेल. 34 मध्ये जर तुम्हाला क्वेश्चन 2 आणि 3 पैकी कोणताही एखादा टॉपिक जमतोय तर तो तुमचा बोनस असेल 38. आणि त्यामध्ये 10 मार्कांचे MCQ जर नीट केले तर 48चा पेपर तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकतात आणि इझिली तुम्ही त्याला पासिंगला नेऊ शकतात. स्कोरिंग करायचं असेल तर मग तुम्हाला पूर्ण करावंच लागेल, पण मिनिमम टॉपिक करून सुद्धा तुम्ही 48ला तुम्ही टच करू शकतात अशा प्रकारे बघा. आणि पेपरमध्ये जनरली तुम्हाला जो क्वेश्चन परफेक्ट येतो तो आधी सॉल्व्ह करायला घ्या. आपण काय करतो, लाईन मध्ये जातो आणि लाईन मध्ये गेल्यानंतर एखादा जर स्टक झालो तर तिथं आपला कॉन्फिडन्स लो होऊन जातो. मग काय करायचं, ज्या क्वेश्चनवर तुमची कमांड आहे कन्फर्म तुम्ही सॉल्व्ह करू शकता तोच घ्या. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्पियर कोन सिलेंडर जमतंय परफेक्ट, मग तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन नंबर 5 घ्या, त्यातला पोलार कोन सिलेंडर करेक्ट करा. इथे जर तुमचा एक जरी क्वेश्चन करेक्ट झाला तुमचा कॉन्फिडन्स हाय होणार आणि त्यानंतर तुम्ही बाकीच्या क्वेश्चनला इझिली टॅकल करू शकतात. जर पहिलाच क्वेश्चन तुमचा खराब झाला तर पेपरमध्ये तुमचा कॉन्फिडन्स खराब होतो आणि त्यानंतर होतं काय की तुमचे बाकीचे क्वेश्चन पण बिघडायला लागतात. त्यामुळे पहिला क्वेश्चन निवडताना असा निवडायचा ज्याच्यावर तुमची कमांड आहे आणि जो परफेक्ट तुम्हाला जमणार आहे. आणि त्यानंतर मग बाकी कोणत्याही ऑर्डरमध्ये जा, फक्त मिक्सअप करू नका. समजा फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 5 घेतलाय तुम्ही तर 5 पूर्ण करा. जर त्यातला B किंवा C नसेल तर जागा सोडा आणि पुढच्या क्वेश्चनला जा. ठीक आहे, कारण समोर जो पेपर चेक करतो त्याला तुम्ही गोंधळात पाडायचा नाही. तो गोंधळात पडला की गडबड होते. ठीक आहे, शक्यतो कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतला तर तो पूर्ण करा, पेंडिंग राहिला तर जागा ठेवा. ठीक आहे.
थँक्यू.